जालन्यामध्ये शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याला 50,000 रुपये लाच मागितल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने जे कृत्य केलंय त्याने मोठा गोंधळ उडालाय। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मधल्या तहसील कार्यालयात यामुळे खळबळ उडाली आहे। नेमकं काय असं घडलंय पाहूयात। ही पैसे उधळणारी व्यक्ती कोणी मोठा जमीनदार किंवा नेता नाहीये, तर हे आहेत जालना जिल्ह्यातले बदनापूरचे शेतकरी माधव म्हात्रे। आता तुम्ही म्हणाल शेतकरी असून टेबलवर पैशांची आरास रचायला झालंय तरी काय, तर पोटाला चिमटा काढून जमवलेला एक एक रुपया असा टेबलावर मांडण्याची वेळ या शेतकऱ्यावर का आली त्याचं कारणही संताप आणणारं आहे। ज्या टेबलवर या शेतकऱ्यानं पैसे टाकलेत तो टेबल आहे नायब तहसीलदारांचा। त्याचं झालं असं की शेतरस्त्याचा वाद मिटवण्यासाठी या शेतकऱ्यानं तहसील कार्यालयात अर्ज केला होता, मात्र निकाल शेतकऱ्याच्या विरोधात आला। त्यानंतर प्रतिपक्षाकडून अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा संशय शेतकऱ्याला आला। याबद्दल जाब विचारण्यासाठी तहसीलमध्ये गेल्यावर नायब तहसीलदार हेमंत तायडे आणि बनवे यांच्यात वाद झाला। यातच शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला। यावेळी शेतकऱ्याकडे नायब तहसीलदारांनी 50,000ची लाच मागितली असा आरोप करत त्यांचा पुतण्या माधवने टेबलवर पैसे फेकून नायब तहसीलदारांचा निषेध केलाय। अर्थात तहसीलदारांच्या समोरच पैसे ओतायचे होते, पण त्यांनी काढता पाय घेतला। आम्हाला तायडे साहेबांना 50,000ची मागणी केली 10-15 दिवसाच्या अगोदर। आम्ही तिथे गेलतो तहसीलला, त्यानं आम्हाला म्हणे 50,000 रुपये द्या, आम्ही तुमचा रस्ता मोकळा करून देतो। पण आम्ही एक तर गरीब शेतकरी, आमची शेती पडलेली झाले 1 वर्ष, पूर्ण शेतीवर आमचं अवलंबून आहे। आम्हाला दुसरं काही पर्याय नाही शेतीविषयी। तर आमची शेती पडल्या असल्यामुळे आम्हाला कटळून आमच्या काकाला हार्ट अटॅकचा झटका येऊन आम्ही मराठी हे दारात गेलो आम्ही, तरी आम्हाला कोणी अधिकारी पाहायला आले नाही, तिथं काही नाही। आम्ही सगळं प्रकरण काय सांगू तुम्हाला साहेब, इतकं बेकार झालेली परिस्थिती आमची, कलई खूप कठीण झालेली परिस्थिती। त्यामुळे लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे। या प्रकरणात अधिकाऱ्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हायला हवी असं मत आमदार राजेश राठोड यांनी व्यक्त केलं आहे। जर शेतकऱ्यांकडनं त्यांच्या कामासाठी नायब तहसीलदार पैसे मागत असतील तर संबंधित नायब तहसीलदाराला तातडीने कडक कारवाई त्याच्यावर केली पाहिजे। गरज पडली तर त्याची विभागीय चौकशी करून त्याला निलंबित केलं पाहिजे। या घटनेमुळे बदनापूर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे आणि प्रशासन चांगलंच हादरलंय। या प्रकरणात आता शहानिशा केल्यानंतर काय कारवाई होते हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जालना।